अजितदादा नसते तर जास्त जागा असत्या. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यानंतर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गुलाबराव पाटील नेहमी खरं बोलतात. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. दरम्यान यावर सूरज चव्हाण यांनीही ट्विट करत प्रत्युत्तर दिलं. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी हे पक्षच नसते तर गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 288 जागा आल्या असत्या का, हे पाटलांच्या लक्षात आलं नाही. शिवसेना पक्षातील काही नेते प्रसिद्धीसाठी उथळ वक्तव्य करून महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम करतायत, अशी प्रतिक्रिया सूरज चव्हाण यांनी दिली. सूरज चव्हाण यांनी हे ट्विट केलेलं आहे. नशीब भाजपवाल्यांचं आम्ही सोबत आलो म्हणून मोदीजी पंतप्रधान झाले, असं गुलाबराव पाटील म्हणाले नाहीत, असंही सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे. शिंदे साहेबांवर टीका करणं हे उचित नाही आहे. आम्ही फक्त 81 जागा 85 जागा लढलो. कदाचित अजितदादा आले नसते आमच्यामध्ये आणि त्या जागा जर आमच्या वाट्याला मिळाल्या असत्या तर आज शिवसेनेच्या 90 ते 100 जागा तुम्हाला दिसल्या असत्या. पण अजितदादाला घेतल्यानंतर सुद्धा आमच्या नेत्यांनी असं म्हटलं नाही, तुम्ही यांना का घेतलं. असा आमचा नेता आहे, त्यामुळे कोणी काही म्हणत असेल त्या गोष्टीला तथ्य नाही आहे. गुलाबराव पाटलांना मला असं वाटतं जरा दमानं घ्यायची गरज आहे, आवश्यकता आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करून आता नवीन नवीन संसार पण उभा झालेला नाही आणि अगोदरच तुम्ही भांडणं करताय. शेवटी तुमच्या पक्षात तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल तर त्यात आनंद मानला पाहिजे. कोणाच्या आल्यानं कोणाला फायदा झाला यापेक्षा महायुती म्हणून एकत्र लढलो आणि एवढ्या मोठ्या प्रकारे जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला, हा कौल मान्य करून पुढे गेलं पाहिजे. गुलाबराव, तुमच्यातला सुगंध गेलाय की काय हे तपासावं लागेल आणि तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही गुलाबराव राहा, जुलाबराव होऊ नका. गुलाबराव पाटील बऱ्याच वेळेला खरं बोलतात. गुलाबराव पाटील बऱ्याच वेळेला खरं बोलतात. गुलाबराव पाटील बऱ्याच वेळेला खरं बोलतात. तर गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्यासोबत जोडलेले आहेत. सूरजजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य केलं आहे, अजितदादा नसते तर जास्त जागा असत्या, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देखील शिवसेनेच्या काही नेत्यांचा अशा प्रकारचा दबक्या आवाजात सूर पाहायला मिळाला होता. नेमकी काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? खरं तर गुलाबराव पाटलांना महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये. कारण महायुतीमध्ये एकत्र निवडणुका लढलो, जिंकलो. कुणाच्या येण्यानं कुणाच्या जाण्यानं काय फरक पडला हे महाराष्ट्राला माहित आहे. नशिबात गुलाबराव पाटलानं भाजपवाल्यावर दया दाखवली, नाही तर तिथेही म्हणले असते की आमच्यामुळेच मोदीजी पंतप्रधान झाले. हे म्हणायला पण मागे पुढे बघणार नाहीत. आपण आपले अंतरून पाहून पाय पसरावं या म्हणीप्रमाणे आपण कोण आहोत, काय बोलतोय याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. उगाच प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशी विधानं करून माध्यमामध्ये प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नये आणि महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम हे गुलाबराव पाटलानं करू नये. नक्कीच सूरजजी, खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील जोडलेल्या आहेत. ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य केलंय. खरं तर त्या वक्तव्याच्या नंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यांचं वक्तव्य असं आहे, अजितदादा नसते तर जास्त जागा असत्या, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. काय यावरती आपली प्रतिक्रिया? एकतर महायुतीमध्ये किती बेबनाव आहे हे आपण मागच्या 5-7 दिवसांपासून बघतोय. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य आता बेभरवशावर चाललेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा भाजपाकडे एक मोठी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून बघितलं जाते आणि भाजपच्या इशाऱ्यावर सगळ्यांना नाचणं भाग आहे, अशा काळामध्ये शिंदेच्या प्रत्येक मंत्र्यांना स्वप्न पडत आहेत की जर शिंदे उपमुख्यमंत्री जर स्वीकारत नसतील तर ते उपमुख्यमंत्री पद शिंदे गटातल्या कुणाला मिळेल. त्यामुळे अगदी उदय सामंत असतील, गुलाब पाटील असतील किंवा अजून कोणी असतील, ही सगळी माणसं आपापल्या चढाओढीने आणि हिरिरीने वेगवेगळी वक्तव्य करून आपापल्या बॉसला खुश करण्यासाठीचा प्रयत्न करत आहेत. परंतु मला असं वाटतं की त्या सगळ्यांच्या मनसुब्यावर अजितदादांनी पाणी फिरलेलं आहे. कारण दादा ज्या क्षणी म्हणाले की फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला चालेल, भाजपचा मुख्यमंत्री व्हायला हवा, त्या क्षणी त्यांचा पाठिंबा गृहीत धरलेला आहे
आणि दादांनी जितक्या सहजपणे पाठिंबा दिलाय त्यानंतर शिंदे गटाची तेवढी काही सरकारला गरज उरलेली नाही. त्यामुळे त्यांचा राग जो आहे तो दादावर असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे एकाच वेळेला दादावर राग व्यक्त करणे आणि दुसऱ्या वेळेला इकडे भाजपाला खुश करणे अशा दोन्ही गोष्टी त्यांना करायच्या आहेत. चांगलंय आपलं, मजेशीर चाललंय सगळं. नक्कीच ताई, आपण जे म्हणालात ते अगदी योग्य आहे. मात्र यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देखील अशा प्रकारची चर्चा रंगली होती. दबक्या आवाजात चर्चा होती की अजितदादा पवार यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात महायुतीचं नुकसान होत आहे आणि त्याची जी कारणं देण्यात येत होती त्यामध्ये मुख्य कारण भाजप आणि शिवसेना ही जी युती आहे ती नैसर्गिक आहे. विचारधारेचा विषय असला तर राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे, त्यामुळे खरंच काय अडचण झाली असेल असं आपल्याला वाटतंय का? बघा, दादांना विरोध हा फक्त भाजपने केलाय का? हम्म. तर भाजपची सगळी म्हणजे राजकीय काय म्हणता येईल, भाजपच्या राजकारणाची वैचारिक भिस्त किंवा त्यांचं जे मातृ संघटन आहे त्या RSSच्या ऑर्गनायझर मध्ये क्लिअर कट अजितदादांना विरोध करणारं आर्टिकल आलेलं होतं. त्यामुळे दादांना विरोध करणं काही लपून राहिलेलं नाही. पण अडचण अशी आहे की जर शिंदे सातत्याने दबाव तंत्राचं राजकारण करत असतील तर भाजपा दादांना सहज सोबत घेईल. कारण शिंदेच्या तिकडमबाजीपेक्षा दादांचा सरळ साधा स्वभाव परवडतो त्यांना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.